नमस्कार मंडळी परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासमोर आलेलो. खरं तर अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे सर्वसामान्याचे, परंतु मुख्यतः या भारत देशातील शेतकरी असेल हा कुठंतरी सगळ्यांना जगवतो, सगळ्यांना पोसतो आणि सगळ्यांच्या मुखात घास घालणारा हा शेतकरी आहे. परंतु या शेतकऱ्यांची अवस्था फार बिकट झालेली आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, अनेक शेतकऱ्यांना योजना दिल्या अशा पद्धतीने कागदपत्रे दाखवते. आता यावर्षीचंच बघा ना, 2025चा पीक विमा आहे. कृषी मंत्री भरणे मामा हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा वाटणार. बरोबर आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात आम्ही 17,500 प्रमाणे पीक विमा देऊ आणि जास्तीत जास्त 50,000पर्यंत पीक विमा देऊ. हे सगळं आपण ऐकलेलं असेल, न्यूजसुद्धा बघितलेले असतील. परंतु वास्तविकता जी काय आहे ती वेगळी आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा पीक विमा वाटण्यात आला नाही. बरोबर. त्याचबरोबर 17,000 काय 1,700 रुपये पण हातात आले नाही. आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना चालू केली होती. या नमो शेतकरी योजनेचे जे काय 8व्या हप्त्याचे पैसे असतील ते देखील जमा झाले नाही. मग शेतकऱ्यांच्या नावावर, पुढाऱ्यांच्या नावावर किंवा जे काही आपल्या भारत देशातील स्वातंत्र्यवीर असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, हे महापुरुष असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या नावावर आणि शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण केलं जाते. राजकारणाच्या माध्यमातून किंवा राजकारणी लोकांच्या माध्यमातून सांगितलं जाते की आम्ही शेतकऱ्यांना एवढं दिलं तेवढं दिलं, परंतु अक्षरशः शेतकऱ्यांच्या पदरात काहीच नाही. दुसरा विषय म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना चालू केली आणि या कृषी संजीवनी योजनेतून सुद्धा शेतकऱ्यांना अद्यापही काही मिळालं नाही. हे कसं? आता खरी जी शेतकऱ्यांना गरज असते, विहीर जर द्यायची झाली तर राज्य सरकार कोणाला देतं? ज्याच्याकडे 2 एकर, अर्धा एकर जमीन आहे. मी जातीवाद करत नाही, परंतु जे सत्यता आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो. ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे, मला सांगा, आता SC बांधव असतील, OBC बांधव असतील, NTC बांधव असतील, यांच्याकडे जमीन खूप कमी आहे. अक्षरशः त्यांच्याकडे 1 एकर जमीन असेल, 2 एकर जमीन असेल. जर त्या शेतकऱ्यांनी त्या शेतामध्ये 1 एकरामध्ये जर विहीर घेतली तर त्यातलं 20 गुंठे जमीन गेली का नाही? मग बाकीचे काही 30 गुंठे राहिलेले असेल किंवा 20 गुंठे राहिलेले असेल. या 20 गुंठ्यात त्या शेतकऱ्यांचं काय होणार? खरं तर ती योजना मुळात सरकारला द्यायचीच नाही. ज्या शेतकऱ्यांकडे भरपूर जमीन आहे त्याला ती योजना दिली जात नाही. PVC पाईप असतील ते दिले जात नाहीत. ड्रीप असेल ही दिली जाते, स्प्रिंकलर असेल हे दिले जातात, परंतु अक्षरशः ज्या गोष्टीची गरज आहे तीच दिली जात नाही. मग सरकार नेमकं कोणासाठी योजना राबवल्या जातात, कोणासाठी ह्या योजना देते, हे अनेकांना पडलेला प्रश्न असेल. खरं तर सांगायचं म्हणजे ज्या योजना सध्या चालू केलेल्या आहेत ह्या राजकारणापुरत्या वापरल्या जातात. इलेक्शन आलं की लाडक्या बहिणीला 1,500 रुपयाच्या हप्त्याचा देऊ असं सांगितले जाते, 2 हप्ते एकत्र देऊ असं सांगितले जाते, परंतु पदरात काय पडते? निराशा. लाडक्या बहिणीला 2,100 रुपयाचा हप्ता करू हे देखील सांगितले जाते, परंतु काय दिले जाते? 1,500 रुपये. आणि त्याच लाडक्या बहिणी विलक्षण झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर ह्या दोडक्या होतात. म्हणजे काय? त्या लाडक्या बहिणीची गरज नाही पडत. आता लाडक्या बहिणीचे अनेक हप्ते बंद झाले. हिंगोली जिल्ह्यातली जरी वास्तव बघायचं असेल तर जवळपास 31,000 लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यात आले. मग ह्या योजना राजकारणापुरत्या वापरल्या जातात का? त्यांचा जो काही प्रयत्न असेल तो राजकारणापुरता आहे का? पुढची मिळाल्यानंतर सर्वसामान्य जनता असेल त्याचा विसर पडतो का? अनेक प्रश्न आहेत. आणि एकीकडे शेतकरी राजा, ह्या देशाचा जवान, यांच्या नावावर मतदान मिळवायचं आणि परत त्याच शेतकऱ्यांना विसरून जायचं, त्याच जवानाचे हाल करायचे. मग आता हा जरी आपण एखादं बोलायला गेलो तर मग हे देशद्रोह आहे किंवा देशाच्या विरोधात बोलल्या जाते, सैनिकाच्या विरोधात बोलल्या जाते, अशा पद्धतीचे कुठेतरी नोटीस पाठवण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत असते. खरं तर हे वास्तव आहे. या देशातील शेतकरी असेल हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे.
एकीकडे तुमच्याच काळात तुम्ही टाळे टाळं वाजवत होते आणि सोयाबीनला प्रति क्विंटल 6,000 रुपयाचा भाव मागत होते. परंतु आज मुख्यमंत्री साहेब पदावर आहेत, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद आहे. परंतु मला वाटत नाही की शेतकऱ्यांना 6,000 रुपये भाव मिळाला असेल, मागच्या वर्षात असेल, या वर्षात असेल. हे नेमकं बोलण्याचा भाग असतो, शेतकऱ्यांच्या मात्र काहीच पदरात पडत नाही. आता मंडळी, तुम्ही म्हणसाल की मग भाजपच्या विरोधात आहे का? मी पहिलेही सांगतो, मी कोणाच्याच विरोधात नाही. मी फक्त शेतकऱ्यांची बाजू घेतो, सर्वसामान्यांची बाजू घेतो आणि जे काही ब्लॉग असेल आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. एकीकडे मोठ्याला घोषणा करायच्या आणि त्या घोषणेच्या नुसत्या घोषणा हे ऐकूनसुद्धा कंटाळा आलेला आहे शेतकऱ्यांना. ह्या घोषणाची मात्र अंमलबजावणी होताना दिसत नाही. पीक विमा 2025चा अर्थातच यावर्षीचा कधी वाटला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.